तर इम्तियाज जलील या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जाताना संपूर्ण छत्रपती संभाजीनगरची जबाबदारी जलील यांच्यावर होती आणि बरेच वादविवाद आरोप प्रत्यारोप झालेले असताना एमआयएम या निवडणुकीच्या रिंगणामध्ये अशा वेळेला इम्तियाज जलील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर प्रचारादरम्यान ते आता दाखल झाले। प्रचारादरम्यान देखील एमआयएम आणि त्यांचे विरोधक यांच्यामध्ये खूप मोठे राडे झालेले सुद्धा आपण बघितले। प्रचारादरम्यान इम्तियाज जलील स्वतः मैदानात होते, रॅली सभा आणि हे सगळं केल्यानंतर आता मतदानाचा दिवस आलेला आहे। इम्तियाज जलील हे मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आलेले आहेत मतदान केंद्रावरती। छत्रपती संभाजीनगर मधली ही दृश्य, इम्तियाज जलील मतदान करण्यासाठी आले। एमआयएमचे उमेदवार हे निवडून येणार असा दावा इम्तियाज जलील यांनी केलाय। जर एमआयएमचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले नाहीत तर मी दाढी काढेन असा इशारा या ठिकाणी इम्तियाज जलील यांनी एकनाथ शिंदे यांना दिलेला होता। तर इम्तियाज जलील इथे मतदान करण्यासाठी दाखल झाले। संभाजीनगरमधून थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय।